जिव्हाळ्याचा रिअल इस्टेटमध्ये रुपेश या वर्षामध्ये जवळजवळ कॅपिटल जे उभारलं गेलं ते 23,080 कोटी. म्हणजे त्यात IPO असतील रिअल इस्टेटचे, नवीन IPO असतील, रिट्स असतील, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट, की लोकांचा प्रॉपर्टीवरचा किंवा प्रॉपर्टीमधल्या गुंतवणुकीबद्दलचा विश्वास वाढलाय असं वाटतं आपल्याला? नक्कीच रीट्समध्ये कसं आहे की तुमच्या सगळ्या कमर्शियल ॲसेट्स येत आहेत आणि कमर्शियल ॲसेट्स इंडियामध्ये नक्कीच ग्रो होत राहणार आहे. ज्या पद्धतीने पेले आहेत GCC सेंटर्स इंडियामध्ये ते आउटसोर्सिंगची अपॉर्च्युनिटीज आहे. कमर्शियल ॲसेट्स हा तुम्हाला एक चांगला यील्ड देणार आहे. त्यामुळे जर ग्लोबली सुद्धा आपण पाहिलं ते 9 ते 10% आसपास आहे, तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळतो. तर मला असं वाटतं रिअल इस्टेटमध्ये एक कमर्शियल ॲसेट्सचं रिट्स हा एक इन्व्हेस्टरसाठी एक चांगला ऑप्शन असणार आहे. बरोबर. 9 ते 10% आणि एक हाय एंड लक्झरी जिथे कंपनीजमध्ये आपण डिमांड पाहिलं तिथे सप्लाय खूप कमी आहे आणि लोकांचं ॲस्पिरेशन आहे. नंतर लोक अपग्रेड होत आहेत, नंतर मिडल इन्कमवरून अपर मिडल इन्कमला जात आहेत. त्यामुळे मला असं वाटतं लक्झरी सेगमेंटमध्येही खूप अपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे रिअल इस्टेटची व्हॅल्युएशन पाहिलं तर मला असं वाटतं की कमर्शियल रिट्स आणि हाय एंड लक्झरी सेगमेंट्स जिथे मोठ्या मोठ्या ह्या ऑर्गनाइज कंपनीज आहेत ते प्रोजेक्ट लॉन्च करण्याचं ओबेरा आलं, DLF आलं, गोदरेज प्रॉपर्टीज आहे, त्यांना ह्या इंडस्ट्रीचा जो इन्व्हेस्टरचा जो प्रेफरन्स चेंज होताना दिसतं त्याचा बेनिफिट होताना दिसतं. त्यामुळे मला असं वाटतं की रिअल इस्टेट ही आपण दुसऱ्या कंट्रीजमध्ये पाहिलं, चीनमध्ये रिअल इस्टेट हा 30% GDPचा, इंडियामध्ये 7-8% आहे. तो आता मोठा वाढतोय स्कोर. थोडा. तर मला असं वाटतं हाही सेगमेंट आहे, पण ह्याला थोड्या मोठ्या 4-5 वर्षाचा टाइम होरायझन बघून घ्यावं लागेल. ही मोठी सायक्लिकल इंडस्ट्रीज बरोबर आहे, बरोबर. त्याला 1-2 वर्षाच्या दृष्टिकोनातून आपण नाही बघू शकतो. निश्चित. एक रिअल इस्टेटमध्ये ₹1 जेव्हा गुंतवला होता तेव्हा 70 सेक्टरची तो काळजी घेतो असं म्हणतात. आज रुपेशजी आपण सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक